इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवान्। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मारातिरेकमभियोजितसब्बरत्तिं घोरं पनालवक्कमक्कमथद्दयक्खं कन्ति सुदन्तविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। ज्या मुनींद्राने माराशिवाय समस्त रात्रभर संग्राम करणाऱ्या घोर दुर्धर आणि निष्ठुर हृदय अबलक नामक यक्षाला शांती आणि संयमबलाने जिंकले, त्या तथागत सम्यक संबुद्धांच्या प्रतापाने तुमचे आमचे सर्वांचे कल्याण हो। त्या तथागत सम्यक संबुद्धाला त्रिवार अभिवादन करतो। तथागताच्या शुद्ध आणि पवित्र सद्धम्माला सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। तथागताच्या शुद्ध आणि पवित्र सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ या संघरत्नाला सुद्धा त्रिवार अभिवादन करून विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन करतो। आज आपल्या सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी दैनंदिनी रोजच्या धम्मसंस्कारामध्ये उपस्थित आपण सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे उपासक आणि उपासिकांनो, कालच्या भागामध्ये आपण पाहिलं तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या पद्धतीनं एका गिरिमेखला नावाच्या हत्तीवरती स्वार होऊन अत्यंत भयानक सैन्यासह सहस्त्रबाहू नावाचा एक आलेला जो कोणी मार आहे, त्या माराला तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या धम्मबलाने जिंकले, तर ते आपण जयमंगल अठ्ठगाथा गाथा क्रमांक 1 मध्ये बघितलेला आहे। आजची जी गाथा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि तेवढीच ती उपयुक्त सुद्धा आहे। जेव्हा या गाथेचा आपण अभ्यास करतो तर या गाथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धाने एक आळवक नावाचा जो काही यक्ष होता, तर त्या यक्षावरती तथागत सम्यक संबुद्धाने कशा पद्धतीनं आपल्या मैत्रीच्या बलाने, शांती आणि संयमाच्या बलाने त्या यक्षाला कशा पद्धतीनं त्या यक्षाचं दमन केलं, त्याविषयी तथागत सम्यक संबुद्धांबद्दल त्या यक्षाने तथागत सम्यक संबुद्धांचं शिष्यत्व कशा पद्धतीनं स्वीकारलं हे आपण आजच्या या धम्म प्रवचनामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया।
या गाथेचा अर्थ माराच्याही व्यतिरिक्त अवलक नावाच्या यक्षाला आपल्या बलाने जिंकले। शांती आणि संयम या दोन बलांचा उपयोग तथागत सम्यक संबुद्धांनी इथे केलेला आहे। ही गाथा अशा पद्धतीनं आहे, मारा तिरेकमभियुजित सब्बरत्तिं, म्हणजेच मारा तिरेकमभियुजित सब्बरत्तिं। तथागत सम्यक संबुद्धाने कोणाकोणाचं दमन केलं तर माराच्याही व्यतिरिक्त मारा तिरेकमभियुजित सब्बरत्तिं, म्हणजे माराच्याही व्यतिरिक्त रात्रभर या अळवक नावाच्या यक्षासोबत तथागत सम्यक संबुद्धांचं युद्ध झालेलं आहे। हा जो शब्द आहे मभियुजित है ना, म्हणजेच रात्रभर चालणारा सब्बरत्तिं, रात्रभर चालणाऱ्या या युद्धामध्ये तथागत सम्यक संबुद्धांचा विजय झालेला आहे। आता हे युद्ध कशानं झालं? तलवारीनं झालं का? भाल्यानं झालं का? बर्चीनं झालं का? तर नाही। हे युद्ध एका यक्षाने तथागत सम्यक संबुद्धाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नाची तथागत सम्यक संबुद्धांनी समाधानकारक उत्तर दिले आणि ते जवळजवळ रात्रभर चाललेलं ते युद्ध आहे। मग यक्ष म्हणजे काय हाही प्रश्न आम्हाला पडतो। यक्ष म्हणजे ज्या पद्धतीनं आपण आपल्या डोक्यात घेतलेला आहे, भूत, प्रेत, पिशाच, यक्षिणी आणि यक्ष। आता यक्ष म्हटल्यानंतर आपण असं समजतो की अशी काहीतरी दैवी शक्ती आहे आणि ती शक्ती माणसाला त्रास देत असते। बुद्धानं सांगितलं भूत फित कोणाचंच काही करू शकत नाही, पण माणसातलेच भूतले डेंजर असतात, है ना। आपण म्हणत नाही का एखाद्या माणसाला कशाला राक्षसासारखं वागू लागला, कशाला भूतासारखं वागू लागला, कशाला यक्षासारखं वागू लागला। एखाद्या बाईला आपण म्हणत नाही का कशाला यक्षिणी सारखी वागू लागली, कशाला पिशाच सारखी वागू लागली। म्हणजे याचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये चांगले गुण नाही आहेत तर असा। आता या यक्षाला तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या पद्धतीनं जिंकलेला आहे आपल्या संयम आणि शांती बलाने, त्या संदर्भात तथागत सम्यक संबुद्धांनी त्या यक्षावरती मिळवलेल्या विजयाच्या संदर्भामध्ये ही गाथा आलेली आहे। मारा तिरेकमभियुजित सब्बरत्तिं, ज्या मुनिद्राने माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर दुर्धर निष्ठुर हृदय अवलक नामक यक्षाला शांती आणि बलाने जिंकले। कोणत्या बलाने जिंकले या यक्षाला? खंती आणि सुदंत। खंती म्हणजे क्षमा आणि सुदंत म्हणजे संयम। खंती सुदंत विधिना जितवा मुनिंदो, आणि शेवटची व तंग तेजसा भवतु ते जयमंगलानी। शांती आणि संयम बलाने तथागत सम्यक संबुद्धाने अळवी नावाच्या गावामध्ये, अळवी, आणि यक्षाचं नाव आहे अळवक, पालीमध्ये अल्वक, या संदर्भातलं एक सूक्त त्रिपिटकामध्ये असलेल्या सुत्तनिपात या ग्रंथामध्ये आपल्याला पाहावयास मिळते। सुत्तनिपात या ग्रंथातील उरग बग्गामध्ये अल्बक नावाचं अर्थात अळवक नावाचं हे सूक्त आहे। तर या सूक्तामध्ये सविस्तरपणे तथागत सम्यक संबुद्धाने कशा पद्धतीनं या अळवक नावाच्या यक्षाला जिंकलेलं आहे, त्याचं दमन केलेलं आहे हे सांगितलेलं आहे। या सूक्ताची सुरुवात अशी होते, एवं मे सुतं एकं समयं भगवा
आलवियं विहरती आलखस्स यक्षस्स भवने. मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की एवं मे सुतं कोणत्याही सुत्ताच्या पुढे आल्यानंतर आपण हे सुत्त बदंत आनंदाने सांगितलेलं आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धाने जे काही आनंदाला शिकवलं ते सुत्त स्वरूपामध्ये पहिल्या धम्म परिषदेमध्ये आनंदाने सांगितलेलं आहे. मग एवं मे सुतं असे मी ऐकलेले आहे. सुतं म्हणजे ऐकणे, एवं म्हणजेच असे मी, एवं मे असे मी ऐकलेले आहे. सुतं एवं मे सुतं एकं समयं भगवा. कोण्या एका काळी किंवा एकदा तथागत सम्यक संबुद्ध आलवियं विहरती, आळवी नावाच्या गावामध्ये विहार करत असताना म्हणजे मुक्कामाला असताना आलवक्कस्स यक्षस्स भवने. कुठे राहायचे ते? तर आळवी नावाच्या गावामध्ये. आता हे गाव कसं आहे किंवा हे ठिकाण कसं आहे? हे निर्जन स्थळी आहे. यक्ष म्हणजे जे काही क्रूर दुर्धर लोक असतात, भयानक राग त्यांच्या मनामध्ये असतो आणि असे रागीट लोक त्या काळात तथागत सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये हे समाजाला सोडून राहायचे, निर्जन स्थळी वास्तव्य करायचे. आता निर्जन स्थळ म्हणजे काय की जिथे माणसं, स्त्रिया, पुरुष या कोणाचंही येणं जाणं नसतं. अंगुलीमाल कुठे राहायचा? जंगलामध्ये राहायचा है ना. त्याची गुफा पाहिली ना आपण, किती भयानक गुफा आहे आताही. तर त्या गुफेपर्यंत जाण्याची कोणाचीच हिंमत व्हायची नाही. तर अशा ठिकाणी आळवी नावाच्या गावामध्ये एका निर्जन स्थळी म्हणजे स्मशानाच्या बाजूला या अलवक म्हणजेच अळवक नावाच्या यक्षाचं ठिकाण होतं. आणि तिथे तथागत सम्यक संबुद्ध एकदा या अळवक नावाच्या यक्षावरती अनुकंपा करण्यासाठी गेले. याच्या अगोदर आपण एक गोष्ट ऐकलेली आहे, अनेक वेळेस त्याचं संदर्भही आपण पाहिलेले आहेत की तथागत सम्यक संबुद्ध म्हणजे कोणी बोलवलं म्हणून जातात का नाही. तर तथागत सम्यक संबुद्धांना जेव्हा हे समजतं की नाही, हा भिक्खू, ही भिक्खुणी, हा उपासक, ही उपासिका काही काळामध्ये, काही दिवसामध्ये अरहंत होणार आहे आणि मग तिला धम्मबळ देण्यासाठी, त्या व्यक्तीला सहाय्य करण्यासाठी, साधनेमध्ये त्याला परिपक्व करण्यासाठी तथागत सम्यक संबुद्ध त्या व्यक्तीजवळ जायचे आणि त्यांना साधनेच्या स्वरूपामध्ये त्यांना मदत करायचे आणि मग ती व्यक्ती काही कालांमुळे अरहंत पदाला प्राप्त व्हायची. तर इथे तसंच झालं. हा यक्ष अत्यंत दुर्धर म्हणजे एवढा काही त्याच्यामध्ये थोडासाही संयम नव्हता आणि तो एवढा क्रूर होता, एवढा रागवलेला होता, एवढा भयानक अवस्थेमध्ये तो तिथे राहत होता. तथागत सम्यक संबुद्ध अशा क्रूर अळवक नावाच्या यक्षाच्या ठिकाणी गेले आणि त्याचं आसन होतं, त्याच्या आसनावर जाऊन बसले. बघा, बुद्ध कोणाला घाबरतात का? नाही. कारण शील, दान, नैष्कर्म्य, वीर्य, सत्य, शांती, अधिष्ठान, मैत्री, उपेक्षा या संपूर्ण पारामिता त्यांच्यामध्ये असतात आणि याच पारामितांच्या बलाने तथागत सम्यक संबुद्ध देव, मनुष्य या सर्वांच्या पलीकडे मार, यक्ष यांच्यावरती विजय प्राप्त करतात, यांचं दमन करतात. तथागत सम्यक संबुद्ध बसले, त्याच्या आसनावरती जाऊन त्या यक्षाने पाहिलं. यक्ष आला आणि तथागत सम्यक संबुद्धांकडे बघून तो रागाने म्हणाला, भो गौतम, भो गौतम, निघून जा. म्हणजे हे श्रमण गौतमा, तू माझ्या जागून निघून जा. भो गौतम म्हणजे हे गौतम, हे श्रमण गौतमा, तू निघून जा. बुद्ध म्हणाले, ठीक आहे बंधू. बसलेले होते,
बुद्ध उठले आणि बाहेर चालू लागले. पुन्हा तो बुद्धांना पाहून म्हणाला, भो गौतम, आतमध्ये ये. है ना. पहिल्यांदा तो म्हणाला तथागत सम्यक संबुद्धांना, श्रमण गौतमा, इथून बाहेर जा. बुद्ध म्हणाले, ठीक आहे बंधू. बाहेर चालू लागले. चालता चालता पुन्हा तो अळबक नावाचा यक्ष म्हणाला की, श्रमण गौतमा, थांब, आतमध्ये ये. पुन्हा आले, त्या आसनावरती बसले. जवळजवळ असं त्यांनी 3 वेळेस केलं. बुद्धांना बाहेर पाठवायचा, बुद्धांना आतमध्ये बोलवायचा, बुद्धांना बाहेर पाठवायचा. चौथ्यांदा बुद्ध आले आणि मांडी घालून बसले. चौथ्यांदा त्या अळबक यक्षानं सांगितलं की, भो गौतम, हे सिद्धार्थ गौतम, आता बाहेर जा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, हे अळबका, आता तुला जे करायचं ते कर, आता मात्र उठत नाही. त्या एवढ्या रागावलेल्या क्रूर असलेल्या यक्षाला तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं, आता तुला जे करायचं ते कर, पण आता मी या आसनावरून उठणार नाही. याचाच अर्थ तथागत सम्यक संबुद्ध 3च वेळेस सगळ्या गोष्टी सांगतात, है ना. या अळवकाचं सुद्धा जे काही संभाषण होतं, त्यांनी 3 वेळेस बुद्धांना बाहेर पाठवलं, त्याच्या आसनावरती बसवलं, आणि चौथ्यांदा मात्र बुद्धाने ठाम निश्चय केला की आता जे होईल ते होऊ दे, पण अळवक, आता मी काय इथून उठणार नाही. तो अळवक नावाचा यक्ष म्हणाला की, ठीक आहे गौतम, काही हरकत नाही, आपण बसा, पण या माझ्या ठिकाणी तुम्हाला वास्तव्य करायचं असेल, तुम्हाला जर थांबायचं असेल, तर माझी सुद्धा एक अट आहे, विनंती नाही, है ना. यक्ष काय म्हणाला, माझी सुद्धा एक अट आहे, आणि माझी अट अशी आहे की आतापर्यंत ज्या लोकांना हे समजलंच नाही, ते मात्र मी तुम्हाला विचारणार आहे. यक्ष काय करतोय, तर यक्ष आता तथागत सम्यक संबुद्धांना प्रश्न विचारतोय. आणि तथागत सम्यक संबुद्धांना तो म्हणाला, ठीक आहे, मी विचारलेल्या प्रश्नाचे जर तुम्ही योग्य पद्धतीनं उत्तर दिले आणि माझं समाधान झालं तर ठीक आहे. जर माझं समाधान झालं नाही तर मी तुझा चित्तक्षेप करीन. यक्ष काय म्हणतोय, मी तुझा चित्तक्षेप करीन, म्हणजे मी तुला येडं बनवून टाकीन. बघा, कोणाला येडं बनवायला, तू बुद्धाला. ज्या तथागत सम्यक संबुद्धांनी अख्ख्या येड्यांना सुधरवलं, आणि हा येडा बुद्धांना येडं बनवायचा गोष्टी करू लागला. तर तेव्हा तथागत सम्यक संबुद्धाला तो म्हणाला की मी तुझा चित्तक्षेप करीन, मी तुला येडा करून टाकीन, तुझे हृदय विदीर्ण करून टाकीन, म्हणजे काळजाची छन्नी छन्नी करून टाकेन, काळजाला तर म्हणजे काळजाचे तुकडे तुकडे करून टाकेन, तुला फाडून टाकेन, तुझे पाय पकडून तुला गंगा नदीच्या पैलतीरी फेकून देईन. यक्षाची बघा ती आता ती भाषा कशी असेल, त्याचं ते अकराळ विकराळ रूप, एवढ्या भयानक रागामध्ये तो बोलतोय की, श्रमण गौतम, बसायचं आहे ना, इथं वास्तव्य करायचं आहे ना, काही हरकत नाही, पण माझ्या काही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर द्यावे लागतील, आणि जर का उत्तर दिले नाहीत तर मग ह्या सगळ्या गोष्टी मी तुला करेन. बुद्ध म्हणाले, हरकत नाही, विचारून तर बघ. बुद्धांनी सांगितलं त्याला की, अळवका, काही हरकत नाही, तुला जे प्रश्न विचारायचे आहेत, तू ते प्रश्न विचारायचे आहेत, ते योग्य पद्धतीनं विचार, आणि तुला योग्य पद्धतीनंच उत्तर भेटतील. कोणाचा संवाद आहे? यक्षाचं नाव, हा, पालीमध्ये अलबक, मराठीमध्ये अळवक. ळच्या जागी पालीमध्ये ल वापरला जातो. आणि मग या यक्षाने तथागत सम्यक संबुद्धांना विचारलं की, माझे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तथागत सम्यक संबुद्धांना तो अळवक म्हणतोय. बुद्धाला त्यांनी पहिला प्रश्न विचारला
की या जगामध्ये माणसासाठी सर्वात श्रेष्ठ धन कोणतं आहे? धन. दुसरा प्रश्न होता, कशाचे पालन केल्यावर सुखाची प्राप्ती होते? कशाचे पालन केल्यावर सुखाची प्राप्ती होते? सर्व रसामध्ये श्रेष्ठ रस कोणता आहे? कशा प्रकारच्या जीवनाला श्रेष्ठ जीवन म्हणतात? पहिल्या वेळेस त्यांनी 4 प्रश्न केले, है ना? पहिल्या वेळेस त्यांनी 4 प्रश्न केले आणि तथागत सम्यक संबुद्धांनी त्याला उत्तर देत असताना सांगितलेलं आहे. बुद्ध म्हणतात, सद्दियं वित्तं पुरीसस्स सेट्टं धम्मो सुचिनो सुख वाव हाती सच्चंग हवे साधु तरंग रसारंग पैया जीवं जीवित माहू सेठंती. पालीचे शब्द आहेत. तथागत सम्यक संबुद्धांनी त्या अळवक नावाच्या एकशाला उत्तर दिलं की या जगामध्ये माणसासाठी श्रेष्ठ धन कोणते आहे? तर माणसाचे श्रद्धा हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. श्रद्धा धनं सब धनं जिनाती. म्हणजे श्रद्धा हे जे काही धन आहे, तर या धनासारखं कोणतंच धन तुम्हाला या जगामध्ये मिळणार नाही, असं बुद्धांनी त्या अळवकाच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलं. श्रद्धा म्हणजे काय? तर तुमच्या आमच्यामध्ये असलेली त्रिरत्नाबद्दल असलेली नितांत गुढी आवड है ना. आणि श्रद्धा असली माणसाच्या मनामध्ये की माणसाला आळस येत नाही, माणसाला झोप येत नाही, माणूस टाळाटाळ करत नाही, साऱ्या गोष्टी ह्या अत्यंत श्रद्धेनं करत असते. आणि श्रद्धेचं लक्षण आहे माणसाचं चित्त हे प्रसन्न असते, आहे का नाही? म्हणजे इथे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं बसलात तर हे तुम्ही तुमच्या मनानं आलेले आहात, आहे का नाही? आणि मग मनानं आल्यामुळे काय असते, माणसाचं चित्त हे प्रसन्न असते. तर बऱ्याच अशा ठिकाणी आपण कधी बऱ्याच वेळेस मन नसलं, इच्छा नसलं की जातो, तर मग तिथे आपलं चित्त मात्र प्रसन्न राहत नाही. असते का? अजिबात चित्त प्रसन्न राहत नाही. परंतु विहारात आल्यानंतर आपलं चित्त प्रसन्न राहते का आपण विहारात श्रद्धेनं येत असतो. धम्माचे चांगल्या रीतीने आचरण केल्यास सुखाची प्राप्ती होते. त्या अळवक नावाच्या एकशाने प्रश्न विचारला, कशाचं आचरण केल्यानंतर माणसाला सुखाची प्राप्ती होते? तर तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं, धम्माची आचरण पद्धती जर स्वीकारली तर माणसाला सुखाची प्राप्ती होत असते. सर्व रसामध्ये सत्य अर्थात धम्म हा रस श्रेष्ठ आहे, है ना. सब रसं धम्म रसो जिनाती. याचाच अर्थ असा आहे की सर्व रसामध्ये धम्मरस म्हणजे धम्माची गोडी, सर्व आवडी आहेत, साऱ्या गोष्टी आवडणाऱ्या आहेत, परंतु याहीपेक्षा आवडणारं काय असायला पाहिजे माणसाला? तर धम्म. धम्म म्हणजे सत्य, धम्म म्हणजे नियम, धम्म म्हणजे विनय आणि धम्म म्हणजेच आचरण पद्धती. प्रज्ञापूर्वक आचरण केल्यास त्यास श्रेष्ठ जीवन म्हणतात. एकशानं प्रश्न विचारला की श्रेष्ठ जीवन कशाला म्हणतात? प्रज्ञायुक्त चित्ताने जेव्हा आपण आचरण करतो तर त्या संपूर्ण जीवनाला श्रेष्ठ असं जीवन म्हणतात. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, पण कोणतं ज्ञान? विशुद्ध स्वरूपातलं ज्ञान. प्रज्ञा म्हणजे दुःखाच्या संदर्भातलं ज्ञान, दुःखाच्या समुदायाबद्दलचं ज्ञान, दुःखातून बाहेर येण्याबद्दलचं ज्ञान आणि आर्य अष्टांगिक मार्गाबद्दलचं ज्ञान. तर अशा स्वरूपामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी या पहिल्या 4 प्रश्नाची उत्तरं त्या एकशाला दिलेली आहेत. म्हणजेच सर्वात श्रेष्ठ जीवन कोणतं आहे? तर प्रज्ञायुक्त चित्ताने जगणे, प्रज्ञायुक्त चित्ताने जगणे. आलोय माणूस म्हणून आणि मग जगायचं तर जगायचं, या जगण्याला अर्थ आहे का? अजिबात नाही. तर प्रज्ञा असली पाहिजे चित्तामध्ये, म्हणजेच सत्सत विवेक बुद्धीनं मनावरती विजय प्राप्त करून जगणे हे सगळ्यात श्रेष्ठ जीवन आहे, असं तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं.
अळवक म्हणाला साधू साधू. पुढे त्या अळवक नावाच्या यक्षाने बुद्धांना प्रश्न केला, मनुष्य तृष्णारूपी पूर कशा रीतीने ओलांडतो, म्हणजे या आसक्तीच्या महापुरातून, या तृष्णेच्या महापुरातून मनुष्य कशा पद्धतीनं निष्ठून जातो व पूर्वजन्मरूपी संसार सागर कशा प्रकारे पार करतो. किती सुंदर प्रश्न आहे बघा. म्हणजे या आसक्तीरूपी महासागरातून मनुष्य कशा पद्धतीनं पहिलं तरी जातो आणि पूर्वी जन्मरूपी म्हणजे पूर्वी जन्मरूपी संसार सागर कशा प्रकारे पार करतो. याला जोडून दुसरा एक प्रश्न होता, मनुष्य दुःखापासून दूर कसा जातो व त्याची शुद्धी कशा प्रकारे होते. लक्षात घ्या, शुद्धी. आता आपण हे हजारो लाखो करोडो रुपये खर्च करून लोक शुद्धीसाठी गेलेत ना, है ना. हजारो लाखो अरबो खरबो रुपये एवढा पैसा खर्च करून लोक शुद्धीसाठी गेले. बुद्धानं सांगितलं, आंतरिक शुद्धतेसाठी आम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाही. एवढा स्वस्त सद्धम्म कुठंच नाहीये, एवढा स्वस्त उपाय कुठंच नाहीये. सस्ता कुठेही जरी गेलात तर काही ना काहीतरी लागतेच शुद्धता करण्यासाठी, पण इथे कशाचीच गरज नाहीये शुद्धता करण्यासाठी, है ना. कारण बुद्धानं सांगितलं 2600 वर्षापूर्वी, अत्तदीप भव. मला जर माझ्या मनातला अंधकार नष्ट करायचा असेल तर मला स्वतःचा दीप बनावं लागेल. रत्नदीप असून चालेल का? नाही, तो स्वतःचा दीप बनावा लागेल. आणि स्वतःचा दीप जर माणूस बनला, अत्तदीप भव जर तो झाला, की त्याच्या अंतःकरणामध्ये अंधार राहत नाही, म्हणजे आसक्ती राहत नाही, है ना, आसक्ती राहत नाही. आणि मग या आसक्तीतून बाहेर येण्यासाठी या अळवक नावाच्या यक्षाने विचारलं की गौतम, श्रमण गौतमा, त्याला आतापर्यंत माहित नाही की भगवान बुद्ध हे सम्यक संबुद्ध आहेत म्हणून. तो फक्त एक साधू संन्यासी समजतोय बुद्धांना. लक्षात. म्हणून त्याचा तो उर्मटपणा, त्याचा गर्विष्ठपणा त्याच्या बोलण्यामधून दिसत होता. तो म्हणाला की हे गौतमा, की या आसक्तीतून, या आसक्तीचा महापूर कशा पद्धतीने ओलांडता येतो. पूर्वी जन्मामध्ये जे काही कर्माच्या आधारावरती आम्ही जगलेलो आहे तर त्याला कशा पद्धतीने पार करता येतं, आणि मनुष्य दुःखातून दूर कसा होतो व त्याची शुद्धी कशा प्रकारची होते. अत्यंत महत्वपूर्ण असे हे प्रश्न त्या अळवक नावाच्या यक्षानं तथागत सम्यक संबुद्धांना विचारले. बुद्धाने उत्तर दिलं, सद्धाय तरती ओघम. बघा, या संसार रूपी सागरातून बाहेर येण्यासाठी, तरण्यासाठी काय करावं लागेल. सद्धाय तरती ओघम अपमादेन अनभंग. श्रद्धा ज्याच्या ज्याच्या जवळ आहे तर तो व्यक्ती या संसार रूपी चक्रातून बाहेर येणार आहे. आवड असली की गोडी निर्माण होते, गोडी निर्माण झाली की मनुष्य तासन तास बसत राहतो, आणि तासन तास बसलेल्या माणसाला खूप चांगल्या पद्धतीनं सद्धम्म समजतो. सद्धम्म समजल्यानंतर तो त्याच्या आचरणामध्ये आणतो, आणि आचरणामध्ये आणलेला सद्धम्म माणसाला आसक्तीतून बाहेर काढतो, आणि आसक्तीतून बाहेर निघालेला माणसाला संसार सागर पार करता येतो. नदी, समुद्र, महासागर पार करताना नावाडी नावांचा किंवा जहाजांचा उपयोग करत असतो, आणि तो त्या सहाय्याने मग त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये या तीरावरून त्या तीरावरती जातो. तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं, जन्म ते मरण या भवसागरामध्ये, हे सागर आहे, भवसागर आहे. हा, बंगालचा उपसागर, प्रशांत महासागर, अरबी समुद्र, याच्याही पेक्षा मोठा सागर आहे हा भवसागर. तर या भवसागरातून पार करण्यासाठी सद्धाय तरती ओघम
अपमादेन अनवंग, म्हणजे श्रद्धा ज्याच्या जवळ आहे तर तो या भवसागराला छेदू शकतो. मनुष्य तृष्णेचा महापूर श्रद्धेच्या मदतीने पार करतो व अप्रमादाने पूर्वजन्मरूपी महासागर ओलांडतो. आपण धम्मपद पाहत असताना एक अप्रमाद नावाचा वग्ग पाहिलेला होता आणि त्याच्यामध्ये अप्रमाद म्हणजे काय ते सविस्तरपणे सांगितलेलं होतं. बुद्धाचा शेवटचा सुद्धा शब्द आहे, म्हणजे बुद्धाचा आता महापरिनिर्वाण होणार काही सेकंदामध्ये, तर तेव्हा बुद्धाने उपदेश दिला होता अपमादेन संपादेत. दोनच शब्द होते लास्ट शेवटचे, अपमादेन संपादेत, म्हणजे अप्रमादी बनून उत्साही बनून तुम्ही सारं काही संपादित करा. अपमादेन संपादित. तर इथे सुद्धा बुद्धानं सांगितलेलं आहे श्रद्धा ही कधी कामाला येईल? श्रद्धा ही तेव्हाच कामाला येईल जेव्हा आपण अप्रमादी असू. म्हणजे श्रद्धावान लोकांमध्ये आळस राहत नाही आणि आळस असला की श्रद्धा येत नाही. एका नाण्याच्या दोन बाजू आहे का नाही? आळस असला की श्रद्धा राहत नाही, श्रद्धा नसली की आळस मात्र असतो. परंतु याचाच अर्थ असा आहे की फक्त श्रद्धाय तरती ओघम, म्हणजे या महापुरातून, या तृष्णेच्या आसक्तीच्या महापुरातून तुम्हाला आम्हाला तरायचं असेल, ओघम या ओघातून बाहेर यायचं असेल तर आम्हाला अप्रमादित राहून अत्यंत संयमान शांततेनं या बलांचा वापर करून आपण या संपूर्ण अशा सागरातून बाहेर येऊ शकतो, भवसागरातून. नंतर जे काही अप्रमादाने पूर्वजन्मरूपी महासागर सुद्धा आपल्याला ओलांडता येते. अशा पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांनी त्या आळवक नावाच्या एकशाला उत्तर दिलं. बुद्ध म्हणतात मनुष्य पराक्रमाच्या मदतीने दुःखापासून मुक्त होतो व प्रज्ञेच्या साह्याने तो परिशुद्ध होतो. बघा, पराक्रम या जगामध्ये तथागत सम्यक संबुद्धांसारखा पराक्रमी दुसरा कोणीच नाही आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? सच्चे हवे साधू तरंग रस्सानं पय्या जीवं जीवित माहू से डंती. दुसरी गाथा तथागत सम्यक संबुद्धांनी उत्तर देताना सांगितली सद्धाय तरती ओघं अपमादेन अनवं वीरयेन दुःखं अचेती पय्याय परिसुज्जती. बघा, म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की महासागरातून पार येण्यासाठी आपल्याला श्रद्धेची गरज लागणार आहे आणि या पूर्वजन्मी महासागराला ओलांडण्यासाठी आपल्याला अप्रमादाची गरज लागणार आहे. दुसरं, मनुष्य हा पराक्रमाने, पराक्रमाच्या मदतीने दुःखातून मुक्त होतो व प्रज्ञेच्या साह्याने तो परिशुद्ध होतो. तर या गाथांमध्ये श्रद्धा, अप्रमाद, पराक्रम आणि प्रज्ञा या चार गोष्टी बुद्धाने त्या आळवक नावाच्या एकशाला शिकवल्या. पहिल्या गाथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी श्रद्धा, धम्म, आचरण, सत्य, धम्म आणि प्रज्ञा ह्या गोष्टी शिकवल्या. दुसऱ्या गाथेतल्या ज्या गोष्टी आहेत ते आहे श्रद्धा, अप्रमाद, पराक्रम आणि प्रज्ञा हे धम्मबल आहेत, है ना. आता तुमच्याकडे एक धम्मबल आहे, कोणतं? स्रोत. बलाशिवाय काहीच होत नाही, है ना. माझ्याकडे एक बल आहे, आता मी बोलू लागलो, देसना, हे धम्मबल आहेत. म्हणजे ऐकणं सुद्धा बळाचा प्रकार आहे, सांगणं सुद्धा बळाचा प्रकार आहे, बसणं सुद्धा बळाचा प्रकार आहे. तर या आळवक नावाच्या एकशाला तथागत सम्यक संबुद्धांनी त्यावेळी त्या काळी सांगितलेलं होतं की पराक्रमी जो मनुष्य आहे तोच या जगामध्ये व्यवस्थितपणे जगू शकतो. तर व्यवस्थितपणे जगणे म्हणजे काय? तर ज्याला दुःख समजून घ्यायचे आहेत आणि दुःखातून बाहेर व्हायचं आहे, तर अशा व्यक्तीनं काय करायला पाहिजे? बुद्धानं सांगितलं, जर त्याला परिशुद्ध व्हायचं असेल, मनुष्य पराक्रमाच्या मदतीने दुःखातून मुक्त होतो, है ना. किती मोठी मेहनत आहे, पराक्रमच आहेत ना. आश्चर्य चकित करणारी कामगिरी करणे म्हणजे पराक्रम गाजवणे, पराक्रम आहे ते.
आणि हा पराक्रम कसा आहे, तर हा पराक्रम आपल्याला प्रज्ञेच्या साहाय्याने करायचा आहे. ही चित्ताची अवस्था आहे. म्हणजे मनाला लागलेली सद्धम्माची गुढी आणि त्या गुढीच्या माध्यमातून निर्माण झालेली चित्ताची अवस्था, म्हणजे चित्त आता हे सुज्ञ झालेला आहे. विकार रहित तर ते पहिलेच आहे, परंतु तो सुज्ञ झालेला आहे. कसं? विशुद्ध चित्ताची अवस्था झालेली आहे. ज्या माणसाला श्रद्धेनं विशुद्ध चित्ताची अवस्था करता येते, तोच व्यक्ती आपल्या या जन्मामध्ये परिशुद्ध होऊ शकतो. तेव्हा तो आळवक नावाचा एक म्हणाला, साधू साधू साधू. पुन्हा एवढेच प्रश्न नाहीत, आणखी प्रश्न आहेत. तथागत सम्यक संबुद्धाला हे 8 प्रश्न विचारले आणि पुन्हा तथागत सम्यक संबुद्धांना तो आळवक म्हणाला, मनुष्य प्रज्ञा कशा रीतीनं प्राप्त करतो? बघा, स्टेप बाय स्टेप तो जातोय. त्या काळचे असे लोक सुद्धा किती विद्वान होते, हा त्यातला संदर्भ आहे. बघा, यक्ष म्हणजे असा रागानं बोलणारा भयंकर असलेला असा हा व्यक्ती, तर याही सत्वाला किती ज्ञान असेल त्या काळात की तो एवढ्या सुंदर पद्धतीने तथागत सम्यक संबुद्धांना प्रश्न विचारू लागला. तो म्हणाला की मनुष्य प्रज्ञा कशा रीतीनं प्राप्त करतो? काय प्रोसेस, काय प्रज्ञा प्राप्तीची प्रोसेस, काय प्रक्रिया, काय तो धन कशा प्रकारे संपादन करतो, म्हणजे प्रज्ञा कशी प्राप्त करतो, तो धन कशा पद्धतीनं प्राप्त करतो, मनुष्य कीर्ती कोणत्या रीतीनं प्राप्त करतो, प्रज्ञा धन कीर्ती, आणि मनुष्य मित्र कशा पद्धतीने मिळवतो, इह लोकातून परलोकात गेल्यावर त्याला कोणत्या कारणाने पश्चाताप होत नाही. किती सुंदर प्रश्न आहे. बघा काय म्हटलं यांनी, की पहिली गोष्ट प्रज्ञा धन कीर्ती मित्र, प्रज्ञा धन कीर्ती मित्र, आणि हे जग सोडल्यानंतर, म्हणजे हे जग सोडल्यानंतर मनुष्य परलोकात गेल्यानंतर, या जगातून तो गेल्यानंतर, या जगाचा निरोप घेतल्यानंतर जेव्हा मनुष्य परलोकात जातो, तर तेव्हा त्याला कोणत्या कारणाने पश्चाताप होत नाही. मरताना बघा काही काही लोक म्हणतात ना की हेच राहिलं होतं, तेच राहिलं होतं, असंच राहिलं होतं, तसंच राहिलं होतं, आणि त्याच चित्तावस्थेमध्ये जातात बिचारे. हे ना, त्याच चित्तावस्थेमध्ये जातात आणि मग ती चित्तावस्था त्यांना या भवचक्राचे फेरे मारायला लावते. मग या संपूर्ण गोष्टी, म्हणजे आम्हाला प्रज्ञा कशासाठी प्राप्त करायची आहे, त्याच्यानंतर धन कशासाठी प्राप्त करायचं आहे, कीर्ती कशी प्राप्त करायची आहे, मित्र चांगले कसे मिळवायचे आहेत, आणि या साऱ्यांना मिळवत असताना इथलं आयुष्य संपल्यानंतर आपण जेव्हा परलोकात जातो ते तेव्हा आपल्याला पश्चाताप कसा होत नाही किंवा होऊ नये, यासाठी तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे, यावर तथागत सम्यक संबुद्धांचं उत्तर आहे. बुद्ध म्हणतात, निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या अरहंताच्या धम्मामध्ये श्रद्धा ठेवणारा सावधान दक्ष माणूस प्रज्ञा प्राप्त करतो. किती सुंदर आहे. कोणता मार्ग आहे हा? मार्ग आहे निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या अरहंताच्या मार्गावरती. तुम्ही आम्ही अष्टशिलाचं पालन करतो ना, तोच तो मार्ग आहे. अष्टशिलाचं पालन करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे. ते पुण्यवंतांचं लक्षण आहे, ते श्रद्धावंतांचं लक्षण आहे, ते त्यागाचं लक्षण आहे, आणि त्यामुळे धम्माचं बळ प्राप्त होत असते, है ना. त्यामुळे धम्माचं बळ प्राप्त होत असते. म्हणजे निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या अरहंताच्या धम्म आचरणामध्ये जेव्हा व्यक्ती श्रद्धेनं संयमानं आत्मबलानं लागतो, तर तेव्हा त्या व्यक्तीला काय प्राप्त होत असते, तर तो प्रज्ञा प्राप्त करत असतो. बुद्धानं सांगितलं प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी माणसाला काय करावं लागेल, तर बुद्ध म्हणाले, सडहाणो अरहं धम्मं निब्बान पत्तिया. धम्म मार्गावरती, अरहंताच्या धम्म मार्गावरती आचरण करणे. सुसुवा लाभते पय्यं अपमतो विचक्षणो, म्हणजेच की
निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या धम्म मार्गावर, अरहंताच्या धम्म मार्गावरती आपण जर श्रद्धा ठेवून सावध राहून जर आचरण केलं तर तेव्हा आपल्याला प्रज्ञा प्राप्त होत असते. त्याच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बुद्धानं देण्यासाठी सुरुवात केली. बुद्ध म्हणाले, उचित काम करणारा, जबाबदारी स्वीकारणारा व प्रयत्नशील मनुष्य धन प्राप्त करतो. जबाबदारी ओळखून जो माणूस काम करतो तर त्याच्याकडे धन येते का नाही, आहे ना. म्हणजे माझी ही जबाबदारी, त्यांची जबाबदारी, पतीची जबाबदारी, पत्नीची जबाबदारी, लेकरांची जबाबदारी, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि वेगवेगळ्या सर्वांनी जर जबाबदाऱ्या पार केल्या तर त्या व्यक्तीच्या परिवारामध्ये धन येत असतो. नंतर व प्रयत्नशील मनुष्य धन प्राप्त करतो. माणूस सत्याच्या मदतीने कीर्ती प्राप्त करतो. दानशूर माणूस अधिक मित्र प्राप्त करत असतो, है ना. कीर्ती कशी पसरते आमची, तर सत्य आणि धम्म ज्याच्यामध्ये आहे त्याच लोकांची कीर्ती प्राप्त पसरते. आणि जे लोक दानशूर असतात तर त्यांनाच जास्तीत जास्त मित्र मिळतात. बघा, जे लोक दानशूर असतात तर त्यांना मित्राची प्राप्ती होत असते. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, बुद्धानं पाली गाथा सांगितली. बुद्ध म्हणाले, सच्चेन कित्तिं पमोती ददंग मित्तानी गच्छति यस्सते चतुरा धम्मा सद्दस्स घरमेशिनो. पालीचे शब्द आहेत. म्हणजे अरहंताच्या धम्म मार्गावरती आपण लागावं आणि अरहंताच्या धम्म मार्गावरती म्हणजे धम्म आचरण करत असताना आपल्याला या साऱ्या गोष्टीचा सन्मान मिळतो, बहुमान प्राप्त होतो आणि या साऱ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. ज्या श्रद्धावंतामध्ये सत्य, धम्म, त्याग आणि हिम्मत आहे, 4 गुणांचं वर्णन आहे. बुद्ध म्हणतात की ज्या श्रद्धावंतामध्ये म्हणजे धम्मामध्ये अग्रेसर असणारा, पालन करणारा, ऐकणारा, आर्य उपसोतशीलाचं पालन करणारा जो काही व्यक्ती असेल, स्त्री किंवा पुरुष, तर या व्यक्तीमध्ये 4 गोष्टी असतात. कोणत्या? सत्य, धम्म, त्याग आणि हिम्मत. याला म्हटलेला आहे धम्म मार्ग. सत्य, धम्म, त्याग आणि हिम्मत. हिम्मत म्हणजे काय? तर पराक्रम. पराक्रम म्हणजे काय? तर अशा गोष्टी मला करायच्या आहेत की ज्या आतापर्यंत कोणी केल्याच नाही. धम्म मार्गावरती जात असताना काही लोकांनी घाबरून काही गोष्टी सोडून दिल्यात, परंतु इथे मला लागेल तेवढा वेळ मी देईन, परंतु तो पराक्रम मला करायचा आहे. उच्च कोटीचा तो पराक्रम आहे. आणि तो पराक्रम कसा आहे? तर तो पराक्रम अशा स्वरूपातला आहे की तो पराक्रम करत असताना आम्हाला या जगामध्ये बौद्ध उपासक आणि उपासिका म्हणून जगायचं आहे. म्हणजे बौद्ध उपासक उपासिका म्हणून जगणं हे सुद्धा पराक्रमीच लोकांचं जीवन आहे. अनंत हालापेष्ट आहेत, अनंत हिम्मत आहे, धैर्य आहे का नाही. आमचं काय, आम्हाला काहीच नाही. तुमचं किती बेकार आहे. लेकरं, नातू, सून, तिचे नातेवाईक, है ना, आणि ते सगळं सांभाळता तुम्हाला बनते लोकांना सांभाळावं लागते. भिक्खू संघाला तुम्ही सांभाळता ना, मग तुम्ही किती मोठे पराक्रमी आहेत. तुमच्यासारखे पराक्रमी आहे का कोणी? नाही. मॅनेज करणं, संतुलितपणा तुमच्या जीवनामध्ये किती पराक्रमाचा आहे का ना. आणि म्हणून हा पराक्रम प्रत्येकाकडे आहे, परंतु त्याला पुन्हा पुन्हा उजाळा देण्याचं गरज आहे. बुद्धाने सांगितलं की अशा स्वरूपातला व्यक्ती सत्य, धम्म, त्याग आणि हिम्मत, सत्य, धम्म, त्याग आणि हिम्मत या 4 गोष्टी असल्यानंतर मनुष्याला हे जीवन सोडल्यानंतर, परलोकात गेल्यानंतर पश्चाताप करायची गरज नाही. पुन्हा तथागत सम्यक संबुद्ध पुढे म्हणतात, सत्य, संयम, त्याग आणि क्षमावृत्ती यांच्यापेक्षा असे श्रेष्ठ गुण इहलोकात अस्तित्वात आहेत का? तुझी इच्छा असेल तर अळवका, तू इतर कोण्याही श्रमण ब्राह्मणाला विचार. हा संपूर्ण उपदेश अळवक नावाच्या यक्षाला तथागत सम्यक संबुद्धांनी दिला. आणि हा संपूर्ण जो काही उपदेश आहे तो उपदेश आपल्याला सुत्त पिटकातील सुत्तनिपात या ग्रंथातील उरग वग्गातील अळवक नावाच्या सुत्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता एवढा सुंदर उपदेश, अनंत प्रश्न
हा, तर एक एक प्रश्नाचा जर आपण उलगडा करत गेलो असतो त्याला एक एक तास लागला असता, बरोबर आहे. पण या एवढ्या प्रश्नाला विचारल्यानंतर जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध, आणि आता ही चर्चा रात्रभर चाललेली आहे, एका यक्षाची आणि तथागत सम्यक संबुद्धांची आपण ही जी चाललेली संवाद आहे ती एक रात्रभर चाललेली आहे, आणि एक रात्रची त्यांची चर्चा आपण एका तासात पाहतोय. तर 12 तास यांची तब्बल चर्चा झाली. आणि ही संपूर्ण चर्चा झाल्यानंतर तो अळबक नावाचा यक्ष म्हणाला, काय म्हणाला? साधू साधू साधू. आणि तो अळबक नावाचा यक्ष म्हणाला की भगवान, आता काहीच मनात उरलेलं नाही, आता कुठल्याच गोष्टीबद्दल मनामध्ये शंका नाही आणि प्रश्न सुद्धा नाही. आपण म्हणता काही जर याच्या संदर्भात शंका असेल किंवा तुला जर पटलं नसेल तर तू इतर साधू संन्यासी श्रमण ब्राह्मणाकडे जा आणि त्यांना विचारून पुन्हा मला येऊन सांग. तो म्हणाला जायची काही गरज नाही. आजपासून हा अळबक यक्ष बुद्ध धम्म आणि संघाची मरेपर्यंत सेवा करेल. तथागत सम्यक संबुद्धांनी मला अजन्म मरेपर्यंत, म्हणजे आतापासून ते मरेपर्यंत मला तथागत सम्यक संबुद्धांनी आपला उपासक म्हणून कबूल करावं. अशा या यक्षाला सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या शांती, संयम, त्याग आणि प्रज्ञेच्या बलानं जिंकलेला आहे. तर अशा स्वरूपातल्या या गाथेतला सविस्तर अर्थ आहे. आणि म्हणून ही प्रत्येक एक एक गाथा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. पुढच्या भागामध्ये, पुढच्या धम्मदेशनेमध्ये आपण जयमंगल अठ्ठगाथेतील जी काही तिसरी गाथा आहे, तिसरी गाथा आपण खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगलमैत्री. आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांचं मंगल हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा मंगलमैत्री अर्पण करून आजचा आपला हा धम्म संस्कार इथेच संपन्न करतो. भवतु सब मंगलं. आपल्या सर्वांचं मंगल हो.